नमस्कार मित्रांनो, इराण अमेरिका इस्रायलचं युद्ध पेटलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात गोळीबार, क्षेपणास्त्र, ड्रोनचा अटॅक सुरू आहे. जवळपास या युद्धामध्ये आतापर्यंत 15 पेक्षा जास्त देशांवरती हल्ला करण्यात आला आहे. याचा सर्वात मोठा आर्थिक फटका मुंबई, दिल्ली, पुणे, सोलापूर, पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशातील लोकांना होणार आहे. कारण या युद्धाचा मेन गेम आहे एनर्जी. कारण मित्रांनो, खाडी प्रदेश, स्ट्रेट ऑफ हॉर्मस आणि क्रूड ऑइल या युद्धाच्या रडारवरती आहे. आज मित्रांनो, आपल्या देशात 85 ते 90% कच्चं तेल आयात करून वापरतोय. या युद्धामुळे क्रूड ऑइलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. जवळपास $10 ते $20 ऑलरेडी वाढ झाली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मोस काही दिवस जर बंद झाला तर भारताची अर्थव्यवस्था, रुपया, महागाई, स्टॉक मार्केट सगळं हादरून जाणार आहे. आज 3 मार्चला जर बघितलं तर अमेरिकेपासून एशियापर्यंत सर्व स्टॉक मार्केटमध्ये जोरदार सेल ऑफ दिसून आला आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भारतासाठी हे युद्ध कसं खतरनाक बनू शकतं, भारताच्या ऊर्जा सुरक्षेला कसा मोठा धोका निर्माण होऊ शकतो हे डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर हे युद्ध जर 1 महिन्यापेक्षा 2 महिन्यापेक्षा जास्त लांबणीवर गेलं तर याचा परिणाम भारतातील महागाईवर कसा होईल, पेट्रोल पासून भाजीपाल्यापर्यंत, भाड्यापासून EMI पर्यंत प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने बदलू शकते. सर्वात महत्त्वाची भारताची निर्यात, IT, इंजिनिअरिंग, ऑटो, राईस यावरती देखील खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आणि शेवटी भारताकडे सध्या काय पर्याय आहे, आपली ऊर्जा सुरक्षा वाचवण्यासाठी सरकार आणि आपण ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून काय करू शकतो. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, जिओपॉलिटिक कॉन्टेक्स्ट समजून घेणं गरजेचं आहे. युद्धाचं मैदान मिडल ईस्टमध्ये आहे, पण त्याचा डायरेक्ट धक्का भारताला बसणार आहे. कारण सध्या अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणच्या भोवती प्रचंड मोठं तणावाचं वातावरण तयार झालं. प्रचंड मोठं युद्धभूमीचं एक वर्तुळ तयार झालं आहे. जगाच्या क्रूड ऑइलवरती याचा खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे. पर्शियन गल्फमधून बाहेर सर्व तेल एक्सपोर्ट केलं जातं आणि बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मस हा खूप छोटासा समुद्री दरवाजा आहे. ड्रोन हल्ले, टँकरवर मिसाईल, मायनिंग हल्ले झाले तर मित्रांनो टँकरचे विमा वाढतील, ट्रान्सपोर्ट कॉस्ट प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि समजा या हल्ल्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मस पुढील 1 ते 2 महिन्यात जर बंद झालं तर क्रूड ऑइल डायरेक्ट $120 पुढे देखील जाऊ शकतं, असा काही अंदाज काही लोक सध्याला वर्तवत आहेत. भारतातील सर्वात जास्त आयात ही वेस्ट एशियामधून येते. सौदी अरेबिया, इराक, UAE, कुवेत, इराण या देशांचा खूप मोठं योगदान भारताच्या क्रूड ऑइलमध्ये आहे. म्हणजेच युद्धाचा स्फोट जर वाढला तर इथं इंधनाची पुरवठा पूर्णपणे थांबणार आहे आणि याचा खूप मोठा धोका आपल्याला होणार आहे. मित्रांनो, भारताची ऊर्जा सुरक्षा जर बघायला झाली तर भारत जगातला 3रा सर्वात मोठा तेलाचा ग्राहक आहे, पण उत्पादन खूप कमी आहे. जवळपास 90% क्रूड ऑइल बाहेरून आणावं लागतं. खाडी प्रदेशातून येणाऱ्या तेलाचा महत्त्वाचा भाग स्ट्रेट ऑफ हॉर्मोस मधूनच जातो. मित्रांनो, भारताकडे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आहे, पण अचानक पुरवठा थांबला तर काही आठवड्यात हा पुरवठा टिकू शकतो. काही अंदाजानुसार जर हॉर्मोस पूर्णपणे बंद झालं तर इतर मार्गाने पुरवठा मिळणं अशक्य आहे. आता भारताचा जर विचार केला तर साधारणतः 40 ते 45 दिवसाचा बफर स्टॉक आहे असं बोललं जात आहे. त्यानंतर मात्र ही परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते. मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे तो भारतासाठी टाइम बॉम्बचं काम करणार आहे. कारण येणाऱ्या दिवसात तेलाच्या किमती भयंकर वाढू शकतात, आर्थिक तणाव देखील वाढू शकतो. क्रूड ऑइलच्या किमतीचा जर विचार केला तर मित्रांनो, आपण जे आयात करतोय सध्या $65 वरून जवळपास $70-72 पर्यंत ऑलरेडी क्रूड गेला आहे. मित्रांनो बघा, एक गोष्ट या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. क्रूड ऑइलमध्ये प्रति बॅरल $10 जरी वाढ झाली तर भारताच्या वार्षिक इम्पोर्ट बिलामध्ये 13 ते 14 अब्ज डॉलरची वाढ होऊ शकते असा एक अंदाज आहे. मग मित्रांनो, याचा परिणाम काय होईल? व्यापार तूट वाढेल, करंट अकाउंट डेफिसिटमध्ये जाईल. GDPच्या टक्केवारीमध्ये जर विचारात घेताल तर 30 ते 50 पॉईंट बेसिसनं करंट अकाउंट डेफिसिट वाढू शकतो. रुपयावरती दबाव होऊ शकतो, डॉलर महाग होऊ शकतो, आयात आणखी महाग होऊ शकते. आणि यातून मित्रांनो एक गोष्ट होणार आहे, पेट्रोल पासून तुमच्या घरातील थाळीपर्यंत प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढू शकतात. इंधन महागलं की सगळं महागतं. क्रूडचे दर वाढले म्हणजे पेट्रोल, डिझेल, LPG, एव्हिएशन, टर्बाइन्स फ्यूल वर प्रेशर येतो. सरकार पेट्रोल डिझेलचे रिटेल दर काही काळ स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करेल, पण असं केल्यास त्यांच्या कर संकलनावरती आणि सबसिडीवरती मोठा ताण येणं अपेक्षित आहे. एका अभ्यासानुसार जर क्रूडच्या किमतीमध्ये सरासरी $75 ते $80 पुढे काही महिने जर टिकून राहिला तर करंट अकाउंट डेफिसिट जवळपास 1.3 ते 1.7% GDPच्या पर्सेंटेजमध्ये वाढू शकतो. रिटेल महागाई देखील जवळपास 1% वाढू शकते. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, डिझेल महागलं की ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढतो. त्याचा थेट परिणाम भाजीपाला, फळं, धान्य याच्या किमतीवर होतो.
फर्टिलायझर सबसिडी देखील वाढते, कारण युरिया DAP महाग झालं की शेतीची कॉस्ट ऑफ कल्टिवेशन देखील वाढतो आणि शेवटी वस्तूच्या किमती देखील वाढतात. मित्रांनो, महागाईचा परिणाम हा मल्टी लेवलला असल्याला दिसून येतोय. हाऊसहोल्ड बजेट देखील या ठिकाणी बिघडणार आहे, कारण लोकांना या ठिकाणी खूप सारा पैसा महागाईवरती खर्च करावा लागणार आहे. याचा थेट इम्पॅक्ट कंपन्यांच्या सेल्सवरती, नफ्यावरती आणि स्टॉक मार्केटच्या व्हॅल्युएशनवर देखील होणं अपेक्षित आहे. युद्धामुळे भारताच्या निर्यातीला देखील खूप मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंजिनिअरिंग गुड्स असतील, टेक्सटाईल असेल, ऑटो कंपोनंट्स असेल, केमिकल, या सर्व सेक्टरमध्ये इंधन आणि ऊर्जेचं खूप मोठा इनपुट कॉस्ट आहे. क्रूड महागलं की उत्पादनाचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढतो आणि जागतिक बाजारात चायना, व्हिएतनाम, बांगलादेशची स्पर्धा करणं कठीण होतं. त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक मुद्दा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. इराण, अमेरिका, इस्रायलचं युद्ध जर असंच वाढलं तर ग्लोबल ग्रोथ देखील स्लोडाऊनमध्ये जाऊ शकते. कॉर्पोरेट इन्व्हेस्टमेंट देखील कमी होऊ शकते. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट IT सर्व्हिसेस, इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स या सर्वांच्या मागणीमध्ये घट येऊ शकते. मित्रांनो, त्याच वेळेला पर्शियन गल्फ मार्गे जाणारे शिपिंग रूट्स महाग होतात. मित्रांनो, काही विश्लेषणानुसार सध्याचा जो प्रॉब्लेम आहे यामुळे भारताचा बासमती राईस, चहा, इतर कृषी उत्पादनं मध्य पूर्वेकडे जाणारा व्यापारी यामुळे रिस्क खाली जाणार आहे आणि या ठिकाणी एक्सपोर्ट कॉस्ट देखील वाढणार आहे. मग मित्रांनो, आपण काय करू शकतो? मित्रांनो, आपल्याला करण्यासारखं काही देखील नाही. स्ट्रॅटेजिक ऑइल आपल्याकडे रिझर्व्ह आहे, पण तो आपण किती दिवस वापरणं हे देखील महत्त्वाचं आहे. सप्लाय डायव्हर्सिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे, पण अजूनपर्यंत आपल्याकडं तसं सप्लाय डायव्हर्सिफिकेशन झालेलं नाही. पेट्रोल डिझेलच्या दरावर आपण तात्पुरतं नियंत्रण ठेवू शकतो. कर कपातीद्वारे महागाईचा फटका ग्राहकावर कमी पडेल अशी व्यवस्था आपण करू शकतो शॉक ऑब्झर्व्हर म्हणून. पण मित्रांनो, हे लॉंग टर्ममध्ये टिकणं पॉसिबल नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, सर्वसामान्य इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? मार्केटमध्ये खूप पॅनिक तयार होणार आहे, मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी येणार आहे, मार्केटमध्ये सेलिंग अजून एक्सटेंड होऊ शकतं. पण मित्रांनो, अशा कंडिशनला तुम्ही तुमच्या SIP बिलकुल बंद करू नका. मार्केट जसं खाईल तसं SIPचे अमाऊंट वाढवा, पण बॉटम आउट करण्याचा मार्केटला प्रयत्न करू नका. कारण का, हे मार्केटमध्ये जे युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती झाली आहे ही नेमकी कुठंपर्यंत एक्सपांड होईल हे कुणीही सांगू शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अमेरिका, इराण, इस्रायल यांचं जे हे युद्ध सुरू झालं आहे यातून एक गोष्ट क्लिअर आहे, भारताला आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर ऊर्जेच्या बाबत आपल्याला गुलामगिरीत राहणं परवडणार नाही. क्रूडवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था म्हणजेच सतत जिओ पॉलिटिकल ब्लॅकमेलिंगला आपल्याला सामोरं जावं लागत आलं आहे आणि भविष्यात देखील जावं लागणार आहे. आजचं जे संकट आहे हे भारतासाठी एक वॉर्निंग आहे. ऊर्जा सिक्युरिटीमध्ये आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करणं गरजेचं आहे. रिन्युएबल एनर्जीमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. त्यावरती रिसर्च देखील करणं गरजेचं आहे. गरज पडली तर भारत सरकारनं स्वतःची पॉवर देखील वापरणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ह्या युद्धाचा तुमच्यावरती आणि तुमच्या फॅमिलीवरती काय परिणाम होऊ शकतो आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो? कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.